फराळ रेसिपी प्रकार 1 पाहूयात। त्यासाठी इथे मी 1 वाटी चणा डाळ 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे। 1 वाटी चणा डाळ घ्यायची, 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायची, त्यामध्ये पाणी घालायचं आणि ही डाळ 6 ते 7 तास भिजवून घ्यायची। डाळ तुम्ही पाहू शकता छान फुलली आहे, नखाने तोडली की लगेच तुटती आहे, म्हणजे जशी हवी आहे तशी परफेक्ट भिजली आहे। त्यानंतर आता या डाळीतील सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे, पण त्याआधी इथे पहा या वाटीने मोजून 1 वाटी चणा डाळ मी घेतली होती। तुम्ही चणा डाळ घेण्यासाठी घरातील कोणतीही वाटी वापरू शकता। पुढचं साहित्य सुद्धा याच वाटीने मोजून घ्यायचं आहे। तर इथे मी या डाळीतलं सर्व पाणी काढून घेतलं आहे। त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढायची आणि पाणी न वापरता ही डाळ मिक्सरला फिरवून एकदम बारीक म्हणजे स्मूथ अशी पेस्ट याची तयार करून घ्यायची। आता जर तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता मसाला होत नसेल किंवा डाळ वाटली जात नसेल तर 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर तुम्ही करू शकता, पण शक्यतो जर गरज नसेल तर पाण्याचा वापर न करताच ही डाळ वाटून घ्या आणि गरज असेलच लागलंच तर 3 ते 4 चमचे पाण्याच्या वरती पाणी वापरू नका। तर इथे पहा सर्व डाळ मी मिक्सरला वाटून घेतली आहे, छान स्मूथ अशी पेस्ट याची तयार झाली आहे। डाळ आपण छान 5 ते 6 तास भिजवून घेतली आहे, त्यामुळे अगदी सहज वाटली जाते, पाणी घालायची काहीही गरज नाही। आता ही वाटून घेतलेली डाळ मी एका डिशमध्ये काढून घेते। राहिलेली डाळ सुद्धा आपल्याला याच पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची आहे आणि वाटून एकदम छान स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर इथे पहा सर्व डाळ मी वाटून घेतली आहे, छान स्मूथ अशी पेस्ट तयार झाली आहे। वाटल्यानंतर डाळ इतकी झाली आहे। त्यानंतर आता काय करायचं, गॅसवर पॅनमध्ये इथे मी अर्धी वाटी तूप घेतले, ते तूप घालायचं आणि हे तूप छान कडकडीत गरम करून घ्यायचं। आता या ठिकाणी तुम्ही तुपाऐवजी तेल वापरू शकता किंवा डालडासुद्धा वापरू शकता, पण तेल वापरलं ना लाडू अप्रतिम होतात आणि तेलाचा वापर जास्तही करायचा नाही आहे। अर्धी वाटी तेल वापरतोय त्यातलंही शिल्लक राहतं। त्यानंतर आता जे पीठ आपण तयार करून घेतलं आहे त्याचे अशा पद्धतीने मुटके तयार करायचे आणि ते तेलामध्ये सोडायचे। एकदम मीडियम टू लो फ्लेम ठेवायचा आहे गॅसचा। सुरुवातीला फक्त गॅस मोठा ठेवायचा, तूप छान कडकडीत गरम झालं की गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा। अशा पद्धतीने मुटके करून तुपामध्ये सोडायचे। तर इथे पहा तयार केलेलं जे मिश्रण होतं त्याचे मुटके मी तुपामध्ये सोडून घेतले आहेत। खालच्या बाजूनी हलकेसे भाजले गेले की पलटी करायचे आणि आता अलटी पलटी करत याच पद्धतीने मीडियम टू लो फ्लेमवर छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे तळून घेताना मीडियम टू लो फ्लेमवरतीच तळून घ्यायचं, अजिबात मोठ्या आचेवरती तळायचं नाही। मोठ्या आचेवरती तळलं तर वरून लगेच सोनेरी रंग येईल, आतमध्ये हे मुटके असेच कच्चे राहतील आणि मग जेव्हा आपण हे लाडू बनवू तेव्हा ते खाल्ल्यानंतर त्रास तर होईलच, पण हे लाडू 1 ते 2 दिवसातच खराब होतील, अजिबात टिकणार नाहीत। तर इथे पहा मीडियम टू लो फ्लेमवर हे मुटके मी छान सोनेरी रंग येईपर्यंत अलटी पलटी करत तळून घेतले आहेत। तुम्ही रंग पाहू शकता किती सुंदर आलाय आणि मीडियम टू लो फ्लेमवर असा रंग येईपर्यंत तळले ना की आतपर्यंत छान तळले जातात। आता हे तळून घेतलेले मुटके मी एका ताटामध्ये काढून घेते आणि सेम याच पद्धतीने राहिलेलं जे पीठ आहे त्या पिठाचे सुद्धा तुपामध्ये मुटके सोडायचे आणि मीडियम टू लो फ्लेमवर अलटी पलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। तर इथे पहा तयार केलेलं जे सर्व पीठ होतं त्या पिठाचे मी छान असे मुटके या ठिकाणी बनवून घेतले आहेत। आतमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता छान जाळी सुटली आहे आणि अगदी आतपर्यंत हे मुटके छान तळले गेले आहेत। त्यानंतर या मुटक्यांचे अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी या मुटक्यांचे छोटे छोटे तुकडे करून घालणार आहे आणि हे आपल्याला रवाळ असं मिक्सरला फिरवून वाटून घ्यायचं आहे। पण मिक्सरला वाटून घेताना सुद्धा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने हे वाटायचं आहे, म्हणजे याचं छान रवाळ टेक्स्चर येतं आणि लाडूसुद्धा छान दाणेदार तयार होतात। तर इथे सुरुवातीला अर्धे मुटकेच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी छोटे छोटे तुकडे करून घातले आहेत। आता काय करायचं, मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवायचा, म्हणजे मिक्सर बंद चालू करत फिरवायचा आणि हे मुटके रवाळ टेक्स्चर येईपर्यंत वाटून घ्यायचे, म्हणजे 1 सेकंदभर मिक्सर फिरवायचा, असं 5 ते 6 वेळा तुम्हाला करावं लागेल। तर इथे पहा मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत जे मुटके होते ते मी वाटून घेतले आहे। छान रवाळ असं टेक्स्चर आलं आहे, जशी बारीक बुंदी असते ना अगदी तसंच दिसते। आता हे जे तयार केलेलं मोतीचूर लाडवांचं मिश्रण आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि आता राहिलेले जे मुटके आहेत ते सुद्धा
छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आणि पुन्हा मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे मिक्सर बंद चालू करत रवाळ असं टेक्स्चर येईपर्यंत वाटून घ्यायचं। तर इथे पहा राहिलेले सर्व मुटके सुद्धा छोट्या तुकड्यांमध्ये तोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले आणि मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत रवाळ असे वाटून घेतले। छान असं मिश्रण तयार झालं आहे। त्यानंतर आता ज्या तुपामध्ये हे मुटके आपण तळून घेतले होते त्यातलं थोडंसं तूप पॅनमध्ये शिल्लक आहे। गॅस चालू करायचा आणि हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तूप गरम झालं की आता यामध्ये इथे मी 10 ते 12 काजू आणि 10 ते 12 बदाम अशा पद्धतीने मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि आता हे काजू आणि बदाम हलका सोनेरी रंग येईपर्यंत तुपामध्ये भाजून घ्यायचे। आता तुम्हाला जर हवं असेल तुपाचा वापर जास्त करायचा नसेल तर हे काजू बदाम तुम्ही तुपामधून काढून असेच यामध्ये घालून वापरू शकता, पण मी तुपासहित घालणार आहे कारण तुपामुळे याला चव खूप छान येते आणि लाडू जास्त दिवस टिकतात सुद्धा। तर इथे मी तुपासहितच हे भाजून घेतलेले काजू आणि बदाम या मिश्रणामध्ये घालून घेतले आहेत। आता एकसारखं हे मिक्स करून घेऊयात म्हणजे तूप सुद्धा यामध्ये छान एकजीव होईल। तर इथे पहा तूप घातल्यानंतर ते सर्व मिश्रणामध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आणि याचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता किती सुंदर दिसते, एकदम बारीक बुंदी असते ना अगदी तसंच। आता आपण पाक तयार करून घेऊया। तर त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। आता यामध्ये ज्या वाटीने मोजून चणा डाळ घेतली होती त्याच वाटीने 1 वाटी साखर घेतली आहे ती घालायची आणि अर्धी वाटी यामध्ये पाणी घालायचं। तर इथे पहा सुरुवातीला ज्या वाटीने मी चणा डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने साखर आणि पाणी सुद्धा मोजून घेतले। त्यानंतर गॅस चालू करायचा आणि मोठ्या आचेवर अशा पद्धतीने एकसारखं हलवत साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायची। या ठिकाणी आपल्याला एकतारी पाक तयार करायचा आहे। बऱ्याच वेळेला एकतारी पाक करायचं म्हटलं की सर्वांना टेन्शन येतं की जमेल का नाही, पण आज मी या ठिकाणी जी पद्धत सांगणार आहे ना त्या पद्धतीने जर हा पाक बनवला तर अगदी परफेक्टच तयार होईल पहिल्या प्रयत्नात सुद्धा। तर इथे पहा मोठ्या आचेवर साखर मी पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून घेतली आहे। आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि इथे मी 2 ते 3 चमचे दूध घेतले ते यामध्ये घालायचं। आता दूध घातल्यामुळे काय होतं, साखरेची जी मळी असते ना ती बाजूला निघते आणि हा पाक जो आहे तो एकदम स्वच्छ होतो। तर इथे पहा दूध घातल्यानंतर फक्त 1 मिनिटभर हे मी उकळवून घेतलं आहे आणि थोड्याच वेळात तुम्ही पाहू शकता साखरेमध्ये जी मळी होती ती बाजूने जमा व्हायला लागली आहे। आता ही जी जमा झालेली मळी आहे ती आपण काढून घेऊयात। मंद आचेवरती तसंही पाक आपल्याला 2 ते 3 मिनिटं शिजवावाच लागतो। तर 1 मिनिटभरातच मळी बाजूला निघाली आहे। आता ही मळी काढून घेऊया। त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता 1-2 मिनिटं आणखी हा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर सुरुवातीला मोठ्या आचेवर साखर पाण्यामध्ये विरघळवून घेण्यासाठी तुम्हाला 1 ते 2 मिनिटं लागतील आणि त्यानंतर मंद आचेवर 1-3 मिनिटं हा पाक शिजवून घ्यायचा। 5 मिनिटांमध्ये छान एकतारी पाक तयार होतो। या पद्धतीने नक्की बनवून पहा, पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट जमेल। आता इथे पहा सुरुवातीपासून आत्तापर्यंत 5 मिनिटं हा पाक मी शिजवून घेतला आहे। झाऱ्यावरती जेव्हा पाक घ्याल तुम्ही तेव्हा तुम्ही पाहू शकता जेव्हा पाक खाली पडतोय तेव्हा एक तार तयार होतीये आणि लगेच तुटतीये। मी तुम्हाला बोटावरती घेऊन सुद्धा दाखवते। झाऱ्यावर पाक घ्यायचा, त्यानंतर थोडासा थंड करायचा, बोटावरती घ्यायचा आणि आता इथे पहा दोन्ही बोटांच्या मध्ये जेव्हा तुम्ही हा पाक धरताय तेव्हा एक तार तयार होतीये, अगदी सहजी तार दिसतीये। अशा पद्धतीनेच तुम्हाला एकतारी पाक तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही डिशमध्ये घेऊन सुद्धा चेक करू शकता। आता लगेच गॅस बंद करायचा, इथून पुढे अजिबात शिजवून घ्यायचं नाही। तर इथे पाक तयार झाला आहे, गॅस मी बंद केलाय। आता यामध्ये इथे मी ऑरेंज फूड कलर घेतलाय। 4 ते 5 थेंब हा फूड कलर यामध्ये घालायचा आणि मिक्स करून घ्यायचा। यामुळे लाडूला रंग खूप छान येतो, पण थोडाच फूड कलर वापरायचा, जास्त प्रमाणामध्ये वापरायचा नाही। त्यानंतर यामध्ये गॅस बंद केल्यानंतरच एक अर्धा चमचा मी वेलची पूड घालणार आहे। गॅस बंद करून वेलची पूड घातली की त्याला हीट भेटत नाही आणि त्यामुळे वेलची जी असते त्याचा सुगंध आणि चव दोन्ही पदार्थामध्ये छान उतरते। त्यानंतर आता जो तयार केलेला पाक आहे तो आपण जे लाडवाचं मिश्रण तयार करून घेतलं आहे त्यामध्ये घालायचा आणि आता हे मिश्रण या पाकामध्ये छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं। आपण या ठिकाणी पाक बनवण्यासाठी जे साहित्याचं प्रमाण घेतलं आहे म्हणजे 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी, ते अगदी योग्य आहे। अजिबात जास्त प्रमाणामध्ये किंवा कमी प्रमाणामध्ये पाक तयार होत नाही, परफेक्ट असा तयार होतो। तर इथे पहा सर्व मिश्रण मी या पाकामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे।
आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त 10 ते 15 मिनटं हे मिश्रण सेट होऊ द्यायचं, म्हणजे पाकसुद्धा अगदी छान मुरतो। त्याचप्रमाणे मिश्रण थोडंसं थंड झालं की लाडूसुद्धा पटापट बनवता येतात, त्यामुळे झाकण ठेवून हे मिश्रण एक 10 ते 15 मिनटं सेट होऊ देऊयात। तर इथे पहा, एक 15 मिनटं झाले आहेत। मिश्रण मी 15 मिनटं असंच झाकून ठेवलं होतं। जो आपण पाक यामध्ये घातला होता तो सुद्धा छान असा यामध्ये मुरला आहे आणि तूप जे घातलं होतं आपण, त्यामुळे इतका भारी सुगंध या मिश्रणाचा येतोय। आता आपण लगेच याचे लाडू बनवून घेऊया। तर मिश्रण हलकंसं कोमट आहे, त्यामुळे हाताला मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे। आता तयार मिश्रणातलं थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं, म्हणजे जेवढ्या आकाराचे तुम्हाला लाडू बनवायचे आहेत त्यानुसार, आणि आता हे लाडू वळवून घ्यायचे। पाहू शकता परफेक्ट आणि अगदी सहज हे लाडू वळले जात आहेत आणि किती बनवल्यानंतर सुंदर दिसत आहेत। अगदी हलवायांजवळ मिळतात ना, त्याहीपेक्षा भारी दिसायला सुद्धा आणि चवीला सुद्धा। आता इथे मी मध्यम आकाराचेच लाडू बनवून घेणार आहे। मध्यम आकाराचे लाडू बनवले की 18 ते 19 लाडू तयार होतात। लहान आकाराचे जर बनवाल तर एक 25 लाडू इथे बनवून तयार होतात। आणखी एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते। मिश्रण हातावरती घ्यायचं आणि अलगद हाताने हे लाडू वळवून घ्यायचे। अगदी नवीन शिकणारे, नवीन बनवणारे जरी असतील ना, तरी सहज बनवू शकतील, इतक्या सोप्या पद्धतीने हे लाडू बनवून तयार होतात, तुम्ही तर पाहूच शकता। आता याच पद्धतीने राहिलेले सर्व लाडू सुद्धा मी बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। आणि इथे पहा, आपले सर्व लाडू बनवून तयार झाले आहेत। काय मस्त दिसतायत लाडू। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, इथे मी मध्यम आकाराचे लाडू बनवले आहेत, तर 18 लाडू बरोबर बनवून तयार झाले आहेत। लाडू मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते, तुम्ही पाहू शकता आतून सुद्धा काय जबरदस्त दिसतोय आणि खरं सांगते चवीला सुद्धा भन्नाट लागतो। छान दाणेदार, आतून रसरशीत, तोंडात टाकताच विरघळणारा हा लाडू तयार होतो। 15 ते 20 दिवस अगदी छान टिकतो, अजिबात खराब होत नाही। तर यावर्षी गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी या पद्धतीने हे मोतीचूर लाडू नक्की बनवून पहा। फराळ रेसिपी प्रकार 2 पाहूयात। त्यासाठी इथे मी पातेलं घेतलं आहे। आता सुरुवातीला काय करायचं, घरातील कोणतीही एखादी वाटी किंवा मेजरिंग कप साहित्य मोजून घेण्यासाठी सेट करा। त्याचप्रमाणे इथे मी साहित्याचं तुम्हाला वजनी प्रमाण सुद्धा सांगेनच, आणि मी सुद्धा याच वाटीने इथे लागणारं सर्व साहित्य मोजून घेतलं आहे। त्यानंतर आता सुरुवातीला या वाटीनेच मोजून पातेल्यामध्ये 3 वाटी पाणी घ्यायचं। आता मी या ठिकाणी जे पाण्याचं प्रमाण सांगितलं आहे ते एकदम परफेक्ट आहे, अजिबात पाण्याचं प्रमाण कमी करू नका। तर इथे पहा, 3 वाटी पाणी मी पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे। जर वजनी म्हणाल तर 750 ml इतकं हे पाणी आहे। त्यानंतर आता यामध्ये एक मोठा चमचा बटर घालायचं। तर या ठिकाणी मी 2 स्टेपमध्ये बटर वापरणार आहे। एकूण बटर मी 50 ग्रॅम घेतलं आहे आणि त्याच्यातलं सुरुवातीला 20 ग्रॅम बटर पाण्यामध्ये घालायचं। आता हे पातेलं गॅसवर ठेवायचं आणि पाण्याला उकळी काढून घ्यायची। पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण राहिलेली तयारी करून घेऊयात। तर त्यासाठी इथे मी बाउल घेतला आहे। आता यामध्ये ज्या वाटीने मोजून पाणी घेतलं होतं त्याच वाटीने मोजून मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर हे पीठ 350 ग्रॅम आहे। त्यानंतर गव्हाच्या पिठासोबतच यामध्ये आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे। तर इथे प्रमाण लक्षात ठेवा, 2 वाटी गव्हाचं पीठ, त्यासाठी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतले आणि वजनी प्रमाणामध्ये हे तांदळाचं पीठ 150 ग्रॅम आहे। त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे। त्यामध्ये नाश्त्याच्या चमच्यानी एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची। 1 चमचा इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे। ही मिरची पावडर तिखटाला कमी असते आणि रंग खूप छान येतो। आणि 1 मोठा चमचा यामध्ये पांढरे तीळ घालायचे। नाश्त्याच्या चमच्यानी घालत असाल तर 2 चमचे पांढरे तीळ घाला। आणि त्यासोबतच एक मोठा अर्धा चमचा इथे मी ओवा घेतला आहे। ओवा हातावरती घ्यायचा आणि अशा पद्धतीने चोळून यामध्ये घालायचा, म्हणजे ओव्याचा जो फ्लेवर असतो ना तो त्या पदार्थामध्ये छान उतरतो। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। तर इथे मी नाश्त्याच्या चमच्यानीच 1 छोटा चमचा इतकं मीठ यामध्ये घातलं आहे। आता हे सर्व साहित्य आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात। जे काही आपण यामध्ये पावडर मसाले घातले आहेत ते या दोन्ही पिठामध्ये छान एकजीव झाले पाहिजेत। तर इथे पहा, सर्व पावडर मसाले मी या पिठामध्ये छान एकसारखे मिक्स करून घेतले आहेत। त्यानंतर आता यामध्ये
इथे मी 2 चमचे बटर घालणार आहे। वजनी प्रमाणामध्ये हे बटर 30 ग्रॅम आहे। तर सुरुवातीला पाण्यामध्ये आपण 20 ग्रॅम बटर वापरलं होतं, इथे 30 ग्रॅम वापरलं आहे, म्हणजे एकूण बटर 50 ग्रॅम वापरतोय। आता या ठिकाणी जर तुम्हाला बटर वापरायचं नसेल किंवा तुमच्याजवळ बटर नसेल तर तुम्ही त्याऐवजी तुपाचा वापर सुद्धा करू शकता। बटर घातल्यानंतर आता हे बटर सुद्धा या पिठामध्ये आपल्याला छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे पहा, हाताने पिठामध्ये छान चोळून बटर मी एकसारखं मिक्स करून घेतलं आहे। मसाले सुद्धा यामध्ये छान एकजीव झाले आहेत। सर्व साहित्य मिक्स करून घेईपर्यंत पातेल्यामध्ये गॅसवर जे पाणी उकळायला ठेवलं होतं ते सुद्धा उकळलं आहे। आता लागेल असं थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि सुरुवातीला हे पीठ मी चमच्यानेच मिक्स करून घेणार आहे। आता जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, या ठिकाणी पाण्याचं जे प्रमाण घेतलं आहे ते एकदम परफेक्ट आहे। तेवढं पाणी एवढ्या पिठासाठी लागतंच। तरीसुद्धा एकदम जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही, लागेल असं थोडं थोडं घालायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने पिठामध्ये ते मिक्स करून घ्यायचं। जोपर्यंत हाताला सहन होत नाही, पाण्याचा चटका बसत नाही, तोपर्यंत चमच्यानेच मिक्स करायचं आणि त्यानंतर हाताने हे पीठ छान असं मळून घ्यायचं। तर इथे पहा, लागेल असं थोडं थोडं पाणी घालून सर्व पीठ मी सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेतलं। आता हाताला चटका बसत नाहीये, सहन होते। आता हे पीठ मी हाताने मळून घेणार आहे। थोडंसं पाणी पातेल्यामध्ये शिल्लक आहे, ते मी लागलं तरच वापरणार आहे, नाहीतर नाही। तर इथे पहा, आपण 3 वाटी पाणी घेतलं होतं, त्यातलं अर्ध्या वाटीलाही कमी, म्हणजे जर चमच्याने म्हणाल तर 5 ते 6 चमचेच पाणी उरले। आता हे पीठ हाताने मी मळून घेते। आता पीठ हाताने मळून घेताना लक्षात ठेवा, लागलं तर थोडंसं पाणी वापरायचं, नाहीतर मग काय करायचं, हात फक्त ओला करून घ्यायचा आणि हे पीठ मळून घ्यायचं। तर इथे पहा, पीठ हाताने मळून घेताना 1-2 चमचे पाणी मी आणखी यामध्ये घातलं आहे। छान असं पीठ मळून झालं आहे, पिठाचा छान गोळा तयार झाला आहे। आता या मळून घेतलेल्या पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता। पीठ जास्त घट्टसरही नाहीये आणि जास्त सैलसरही नाहीये, मध्यम सैलसर असं हे पीठ मी मळून घेतलं आहे। अशीच तुम्हाला सुद्धा पीठ मळून घेतल्यानंतर पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। जास्त घट्टसर जर हे पीठ तुम्ही मळून घेतलं तर चकली बनवताना ती तुटेल आणि जर जास्त सैलसर मळून घेतलं तर चकली तळल्यानंतर ती मऊसूत पडू शकते। तर इथे पहा, मध्यम सैलसर असं हे पीठ मी मळून घेतलं आहे। पिठाची पुन्हा एकदा तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता। आणि हे चकलीचं पीठ मळून घेण्यासाठी मी या ठिकाणी जेवढं पाणी घेतलं होतं त्यातले 4 ते 5 चमचे फक्त पाणी शिल्लक राहिलं आहे। आता झाकण ठेवायचं आणि हे पीठ 10 ते 15 मिनिटं भिजवून घ्यायचं। तुम्हाला जर गडबड असेल, लगेच चकल्या बनवून घेतल्या तरीसुद्धा चालतील। आता पीठ भिजते तोपर्यंत काय करायचं, इथे मी साचा घेतला आहे। साच्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। तर सुरुवात आधी साच्याला मी चकती लावून घेते। तर इथे साच्याला चकती लावून घेताना लक्षात ठेवा, जी खरबडीत बाजू असते ती बाहेरच्या बाजूला करायची आणि जी प्लेन बाजू असते ती आतल्या बाजूला करायची आणि अशा पद्धतीने ही चकती साच्याला लावून घ्यायची। त्यानंतर आता या साच्याला आतल्या बाजूनी तेल लावून घ्यायचं, म्हणजे चकलीचं जे पीठ असतं ते अगदी एकसारखं खाली सरकतं आणि छान अशा चकल्या तयार होतात। चकली पाडताना पीठ अजिबात मध्ये तुटत नाही। तर इथे पहा, साच्याला सुद्धा आतल्या बाजूनी छान एकसारखं व्यवस्थित मी तेल लावून घेतलं आहे। साच्याचा जो वरचा भाग आहे त्याला सुद्धा मी थोडंसं तेल लावून घेणार आहे। तर इथे साचा सुद्धा आपला तयार आहे, त्यासोबतच पीठ सुद्धा छान भिजलं आहे। त्यानंतर आता काय करायचं, हाताला थोडंसं तेल लावायचं, म्हणजे पीठ हाताला चिटकणार नाही। मळून घेतलेल्या पिठातलं थोडंसं पीठ घ्यायचं आणि त्याचा अशा पद्धतीने, म्हणजे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने रोल तयार करून घ्यायचा। जर पीठ हाताला जास्त प्रमाणामध्ये चिटकत असेल तर आणखी थोडंसं तेल हाताला लावायचं आणि अशा पद्धतीने या पिठाचा रोल तयार करून घ्यायचा। अशा पद्धतीने रोल तयार करून घेतला की साच्यामध्ये अगदी सहज भरता येतो। तर इथे पहा, रोल तयार करून घेतलाय, साच्यामध्ये मी भरला आहे। आणखी एक अशा पद्धतीने रोल तयार करून साच्यामध्ये भरला ना की मध्ये गॅप राहत नाही आणि हवा भरत नाही, त्यामुळे चकली सुद्धा अगदी छान एकसारखी पडते। अजिबात चकली पाडून घेताना ती मध्ये तुटत नाही। तर इथे पहा, रोल तयार करून साच्यामध्ये मी भरून घेतला आहे। त्यासोबतच बाउलमध्ये जे पीठ आहे ते सुद्धा झाकून ठेवायचं, म्हणजे कोरडं पडणार नाही। आता साचा बंद करायचा आणि चकल्या बनवून घ्यायच्या। आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने याच ताटामध्ये चकली बनवून घेऊ शकता, पण मी अशा पद्धतीने चॉपिंग बोर्डवरती बनवून घेणार आहे। तुम्ही पोळपाटावरती सुद्धा बनवून घेऊ शकता
किंवा चौकोनी आकाराची पेपर कटिंग घेऊन त्यावर सुद्धा बनवू शकता। आता मी चकल्या तयार करून घेते। तर इथे पहा, चकली बनवताना जो साचा आहे तो पूर्णपणे खाली पकडायचा नाही, थोडा वरतीच पकडायचा आणि चकली तयार करून घ्यायची। चकली बनवताना लक्षात ठेवा, जास्त मोठ्या आकाराची बनवायची नाही, फक्त 3 ते 4 वेड्याचीच बनवायची। चकली जर जास्त मोठ्या आकारामध्ये बनवली तर बऱ्याच वेळा ती व्यवस्थित तळली जात नाही आणि तळायला सुद्धा वेळ लागतो। तर इथे पहा, आणखी एक चकली मी तुम्हाला बनवून दाखवते। तुम्ही इथे पाहू शकता, चकली बनवताना साचा मी थोडासा वरती पकडलाय, अजिबात खाली पकडला नाहीये आणि त्यासोबतच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छान एकसारखी ही चकली तयार होतीये, अजिबात पीठ मध्ये तुटत नाहीये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चकली पाडताना अजिबात हात सुद्धा दुखत नाहीयेत, इतक्या सहज ही चकली तयार होतीये। आता राहिलेल्या चकल्या सुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेते। एका वेळी फक्त 6 ते 7च चकल्या बनवून घ्यायच्या। कढई मोठी असेल तर एका वेळी तेवढ्या सर्व चकल्या तुम्ही तळू शकता, नाहीतर 3 ते 4च चकल्या एका वेळी तळायच्या। जास्त चकल्या जर बनवून ठेवल्या तर त्या तळताना कोरड्या पडलेल्या असतात, त्यामुळे त्यामध्ये तेल भरपूर प्रमाणात शोषलं जातं। तर इथे पहा, मी 6 चकल्या बनवून घेतल्या आहेत। आता सर्वात आधी या चकल्या मी तळून घेते आणि त्यानंतर राहिलेल्या बनवून घेते। तर इथे पहा, चकली तळण्यासाठी गॅसवर कढईमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं। आता तेल कसं गरम पाहिजे ते तुम्हाला सांगते। तर इथे थोडंसं पीठ मी तेलामध्ये टाकलं, 1 सेकंदाभरामध्येच ते लगेच वरती आलं, अजिबात खाली राहिलं नाही, म्हणजे तेल एकदम परफेक्ट गरम आहे। म्हणजे जेव्हा तुम्ही तेलामध्ये पीठ टाकाल तेव्हा ते लगेच वरती आलं पाहिजे। आता यामध्ये चकली सोडून घेऊयात। तर इथे मी लहान कढईमध्ये ही चकली तळून घेतेय, त्यामुळे एका वेळी फक्त 3च चकल्या मी तेलामध्ये सोडणार आहे आणि तळून घेणार आहे। चकली सुरुवातीला तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा। चकली तेलामध्ये सोडल्यानंतर एक अर्ध्या मिनिटामध्ये ती वरती येईल। चकली वरती आल्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि मीडियम फ्लेमवरतीच ही चकली अलटीपलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे। चकली मध्यम आचेवरतीच तळायची। जर मंद आचेवर तळली तर ती तेलकट होते आणि मोठ्या आचेवर तळलीत तर वरून लगेच लालसर होते, रंग बदलतो आणि आतून तशीच कच्ची राहते आणि मग तळल्यानंतर तेलातून बाहेर काढली की थोड्याच वेळात ती मऊ पडते। त्यामुळे चकली मध्यम आचेवरच तळून घ्या। तर इथे पहा, अशा पद्धतीने अलटीपलटी करत आता ही चकली मध्यम आचेवरती मी तळून घेते। आता चकली व्यवस्थित तळली गेली आहे हे कसं ओळखायचं ते सुद्धा सांगते। चकली आपण तेलामध्ये सोडली आहे, चकली तळतीये तेव्हा तुम्ही पाहू शकता तेलावरती तुम्हाला फेस दिसत असेल, बुडबुडे दिसत असतील। जसजशी ही चकली आतपर्यंत छान तळली जाईल तसतसे तेलावरती येणारे हे जे बुडबुडे आहेत, फेस आहे, तो पूर्णपणे निघून जातो आणि तेल सुद्धा पूर्ण क्लिअर होतं। तर इथे पहा, चकली आतपर्यंत अगदी छान तळली गेली आहेत, अजिबात तेलावर बुडबुडे नाहीयेत किंवा फेस दिसत नाहीये, म्हणजे ही चकली परफेक्ट तळली गेली आहे। आता ही चकली आपण काढून घेऊयात आणि याच पद्धतीने राहिलेल्या चकल्या सुद्धा बनवून तळून घेऊयात। पूर्ण चकल्या बनवून तळून झाल्या की तुम्हाला दाखवतेच। चकली अजिबात तेलकट होत नाही आणि छान कुरकुरीत खुसखुशीत तयार होते। आता याच पद्धतीने राहिलेल्या चकल्या सुद्धा मी बनवून घेते। तर इथे पहा, एक बॅग मी चकलीची तळून घेतली, त्यानंतर गॅसचा फ्लेम पुन्हा मोठा करायचा, त्यानंतर यामध्ये चकल्या सोडायच्या। चकली वरती आली की पुन्हा मध्यम आचेवरती सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या। तर इथे पहा, सर्व चकल्या मी बनवून तयार केल्या आहेत। इथे चकली तुम्ही पाहू शकता, अजिबात तेलकट झाली नाहीये, मी तुम्हाला दाखवते आणि त्यासोबतच वरून छान काटेदार तयार झाली आहे आणि ही चकली तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। आतून छान पोकळ अशी ही चकली तयार झाली आहे, तुम्हाला दिसतच असेल। त्यासोबतच आपण या ठिकाणी चकली बनवण्यासाठी जे साहित्याचं प्रमाण वापरले त्यामध्ये 35 चकल्या बनवून तयार होतात आणि वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर अर्ध्या किलोपेक्षा जास्तच चकल्या बनवून तयार होतात। इथे तुम्ही चकलीचा आवाज ऐकू शकता, मस्त कुरकुरीत अशी ही चकली तयार झाली आहे आणि आतूनही पोकळ झाली आहे, मी तुम्हाला दाखवलंच। तर तुम्ही सुद्धा यावर्षी गौरी गणपतीच्या फराळासाठी या पद्धतीने गव्हाच्या पिठाची चकली नक्की बनवून पहा। फराळ रेसिपी प्रकार 3 पाहूयात। तर त्यासाठी सर्वात आधी आपण रवा भाजून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की आता यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालायचं। आपण या ठिकाणी तुपाचा वापर सुद्धा जास्त करणार नाहीये, 2 ते 3 चमचेच तूप आपण या ठिकाणी वापरणार आहोत। तूप घातलं, ते वितळलं, हलकंसं गरम झालं की आता यामध्ये इथे मी 1 मोठी वाटी बारीक रवा घेतलाय।
या ठिकाणी तुमच्याजवळ जर बारीक रवा नसेल, तुम्ही मोठा रवा घेतला तरीसुद्धा चालेल, का ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर आता हा रवा तुपामध्ये घालायचा आणि मंद आचेवरती एकसारखा हलवत हा रवा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजून घेताना गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा. त्याचप्रमाणे अशा पद्धतीने रवा सतत हलवत राहायचं, म्हणजे छान एकसारखा आणि खरपूस भाजला जातो. रवा छान एकसारखा खरपूस भाजला गेला ना की याचा सुगंधसुद्धा अगदी घरभर पसरतो. तर इथे पहा, मंद आचेवर हलकासा रंग बदलेपर्यंत हा रवा मी छान खरपूस असा भाजून घेतलाय. या रव्याचा सुगंधसुद्धा अगदी घरभर पसरलाय. आता गॅस बंद करायचा आणि ही जी कढई आहे ती आपल्याला गॅसवरून खाली उतरवून घ्यायची आहे. पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगतेच, पण सुरुवातीला 1-2 मिनटं हा रवा असाच हलवत राहायचं, म्हणजे कढई गरम आहे त्यामुळे रवा खाली लागून करपणार नाही किंवा रव्याचा या रंग बदलणार नाही. तर इथे 1-2 मिनटं रवा मी हलवून घेतलाय. आता हा रवा आपल्याला कोमट करून घ्यायचा आहे. तर इथे पहा, 1-2 ते 3 मिनटं हा रवा मी असाच कढईमध्ये ठेवला होता. पूर्ण गारही झाला नाही आणि जास्त गरमही नाही, कोमट असा हा रवा झाला आहे. त्यानंतर आता हा रवा आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तर हा रवा आपण एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत. म्हणूनच सुरुवातीला रवा घेताना मी तुम्हाला सांगितलं, बारीक रवा नसेल त्याऐवजी मोठा रवा वापरलात तरीसुद्धा चालेल. तर आता हा भाजून घेतलेला सर्व रवा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे. आता मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत, म्हणजे बंद चालू करत 3 ते 4 सेकंद हा रवा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. पण त्याआधी रव्यासोबतच मी यामध्ये 1 वाटी रव्यासाठी अर्धी वाटी साखर घेतली आहे. ती साखर यामध्ये घालायची. 2 या ठिकाणी मी वेलची घेतल्या आहेत, म्हणजे वेलचीसुद्धा या रव्यासोबत छान बारीक होईल. वेलची पावडर वरून घालायची काहीही गरज पडणार नाही. त्यानंतर आता हे सर्व साहित्य मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत 4 ते 5 सेकंद फिरवून घेऊयात. तर इथे पहा, मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत, म्हणजे मिक्सर बंद चालू करत हे सर्व साहित्य मी छान असं फिरवून घेतलं आहे. तुम्ही आता याचं टेक्स्चर पाहू शकता, एकदम बारीक अशी याची पावडर तयार झाली आहे. रवा टेक्स्चरसुद्धा आपल्याला याचं ठेवायचं नाही. त्यानंतर आता गॅसवर पुन्हा 30 कढई गरम करायला ठेवायची. कढई गरम झाली की आता पुन्हा यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालायचं. आता या ठिकाणी मी 2 ते 3 चमचे तुपाचा वापर करणार आहे. पण जर तुम्हाला तूप जास्त प्रमाणामध्ये आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी जास्त तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालेल, तुमच्या आवडीनुसार. तूप पूर्णपणे वितळलं, गरम झालं की आता यामध्ये जे आपण साखर रवा मिक्सरला फिरवून घेतला आहे ना, ते सर्व आपल्याला या तुपामध्ये घालायचं आहे. आणि आता मंद आचेवरती फक्त 1-2 ते 3 मिनटं तुपामध्ये मिक्स करून हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आपण यामध्ये जी साखर घातली आहे या साखरेचं टेक्स्चर स्मूथ व्हायला पाहिजे आणि त्यामुळेच लाडू आपल्याला पाक न करताही अगदी सहज आणि छान बांधायला येतात आणि छान मऊसूतसुद्धा होतात. त्यामुळे तुपामध्ये हे मिश्रण आपल्याला 1-2 ते 3 मिनटं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी 1-2 मिनटामध्येच या मिश्रणाचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता. सुरुवातीला हे मिश्रण किती कोरडं होतं आणि आता याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता. मिश्रण तुम्हाला ओलसर दिसत असेल. तर आणखी 1 ते 1.5 मिनटं हे मिश्रण मी असंच मंद आचेवर परतून घेणार आहे. तर 1 मिनिटभर आणखी हे मिश्रण मी मंद आचेवर परतून घेतले. आता गॅस बंद करायचा. तर इथे पहा, गॅस बंद केला आहे. पुन्हा हे मिश्रण 1-2 मिनटं याच पद्धतीने मिक्स करत राहायचं, कारण कढई गरम आहे आणि हे मिश्रण खाली लागून करपू शकतं. आता तुम्ही हे मिश्रण भाजून झाल्यानंतर लगेच एखाद्या ताटामध्ये काढू शकता, पण भांडी कशाला ना जास्त भरवायची, म्हणून मी कढईमध्येच ठेवलंय. तर इथे पहा, हे मिश्रण 1-2 ते 3 मिनटं गॅसवरून खाली उतरून मी असंच ठेवलं होतं. छान कोमट असं हे मिश्रण तयार झालं आहे. जास्त गरमही नाही आणि पूर्ण थंडही झालं नाही आणि पूर्ण थंडसुद्धा होऊ द्यायचं नाही. त्यानंतर आता जेवढ्या आकाराचे तुम्हाला लाडू तयार करून घ्यायचे आहे तेवढं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि लाडू बनवून घ्यायचे. इथे पहा, अगदी सहज हा लाडू वळला जातोय आणि विशेष म्हणजे आपण पाक तयार केला नाहीये तरीसुद्धा हा लाडू छान मऊसूत तयार होतोय आणि तुम्ही पाहू शकता या लाडवाचं टेक्स्चरसुद्धा परफेक्ट असा लाडू बनून तयार होतो. आता मी या ठिकाणी जास्त लहान आकारामध्येही नाही किंवा जास्त मोठ्याही नाही, मध्यम आकारामध्ये हे सर्व लाडू बनवून घेणार आहे.
तर इथे पहा परफेक्ट असा लाडू तयार झाला आहे आणि आपण मिक्सरला रवा फिरवून घेतला होता तरीसुद्धा हा लाडू छान दाणेदार दिसतोय। आता राहिलेल्या सर्व मिश्रणाचे लाडू सुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। तर इथे पहा राहिलेल्या सर्व मिश्रणाचे लाडू सुद्धा मी बनवून घेतले आहेत। आपण या ठिकाणी जेवढं साहित्य घेतलं होतं त्यामध्ये 10 ते 11 लाडू बनवून तयार होतात। मी मध्यम आकाराचे बनवले आहेत तरीसुद्धा 11 लाडू बनवून तयार झाले होते। तुम्ही याही पेक्षा लहान आकाराचे बनवले तर 15 ते 16 लाडू बनवून तयार होतील। लाडू तुम्हाला तोडून दाखवते, तुम्ही पाहू शकता किती मऊसूद हा लाडू तयार झाला आहे। अगदी तोंडात टाकताच विरघळतो आणि खाताना कचकच सुद्धा लागत नाही। आणि हे लाडू बनवायची पद्धत तुम्ही पाहिलीत ना, किती सोपी होती। अगदी कोणीही नवीन शिकणारे जरी असतील ना तरी सुद्धा सहज बनवू शकतील। वरून मी थोडेसे पिस्त्याचे काप घातले आहेत। तुम्ही लाडू बनवतानाच यामध्ये मनुके घातले तरी सुद्धा चालतील। फराळ रेसिपी प्रकार 4 पाहूया। त्यासाठी इथे मी परात घेतली आहे। आता यामध्ये अर्धी वाटी इथे मी रवा घेतलाय, तो घालायचा। या ठिकाणी मी बारीक रवा घेतलाय। जर तुमच्याजवळ मोठा रवा असेल तर एकदा मिक्सरला फिरवून घ्या आणि त्यानंतर वापरू शकता। त्यानंतर इथे मी ज्या वाटीने मोजून रवा घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। आता या ठिकाणी तुम्ही प्रमाण उलटं केलं तरी चालेल, म्हणजे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले त्या ठिकाणी 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी जिथे रवा घेतलाय त्या ठिकाणी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर त्याच वाटीने मोजून पाव वाटी म्हणजे 5 चमचे इथे मी पिठी साखर घेतली आहे। साखर मिक्सरला वाटून घेतानाच त्यामध्ये मी वेलची सुद्धा घातली होती, त्यामुळे मी वरून वेलची पावडर घालणार नाही। आणि 2 चिमूटभर या ठिकाणी मी मीठ घेतले, ते घालायचं आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचंय। आता या ठिकाणी आपण रव्याची शंकरपाळी जेव्हा बनवतो ना तेव्हा बऱ्याच वेळा काय होतं, शंकरपाळी तेलामध्ये सोडली की ती सुटते किंवा तळल्यानंतर कडक होते। तर या ठिकाणी असं काही होऊ नये, त्यामुळे साखरेचं आणि तुपाचं प्रमाण शंकरपाळीमध्ये योग्य पाहिजे, तेव्हा शंकरपाळी छान खुसखुशीत तयार होते। त्यासाठी इथे 5 चमचे पिठी साखर परफेक्ट प्रमाण आहे। जास्तीत जास्त तुम्ही 1 चमचा यामध्ये वाढवू शकता। त्यानंतर आता सर्व साहित्य मिक्स करून घेतलं की इथे मी त्याच वाटीने पाव वाटी, जर पोहे खायच्या चमच्यानी म्हणाल तर 6 चमचे इतकं मी तूप घेतले। तूप गरम नाहीये, वितळवून थंड करून घेतलं आहे। यामध्ये अजिबात आपल्याला तुपाचं मोहन घालायचं नाहीये, तर थंड तूपच घालायचे। फक्त तूप घेताना ते वितळवून घ्या। पोहे खायच्या चमच्यानी 6 चमचे। आता तूप लागेल असं यामध्ये थोडं थोडं घालायचं आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचं। आता जेवढं आपण तुपाचं प्रमाण घेतलं आहे ते सर्व यामध्ये लागणारच आहे, पण एकत्र किंवा एकदम हे तूप यामध्ये घालायचं नाही, थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। तर इथे पहा सर्व तूप मी यामध्ये एकसारखं मिक्स करून घेतलं आहे। छान असं मोहन तुपाचं यामध्ये बसलंय। पीठ हातामध्ये घेतलं आणि हलकसं दाबलं ना की मूठ वळली गेली पाहिजे, म्हणजे समजायचं तुपाचं जे आपण यामध्ये मोहन घातलंय ते परफेक्ट बसले। त्यानंतर आता ज्या वाटीने मोजून इथपर्यंत सर्व साहित्य घेतलं त्याच वाटीने मोजून इथे मी अर्धी वाटी दूध घेतलं आहे। आता दूध सुद्धा लागेल असं थोडं थोडं यामध्ये घालायचं आणि मध्यम सैलसर असं हे पीठ मळून घ्यायचं। पीठ जास्त घट्टसरही मळायचं नाही, जास्त सैलसरही मळायचं नाही, कारण हे पीठ आपण एक 10 मिनिटं भिजवून घेणार आहोत आणि यामध्ये रवा आहे। रवा फुलला की पीठ आणखी घट्टसर होतं, त्यामुळे पीठ मळून घेतानाच मध्यम सैलसर मळून घ्यायचं। तर इथे पहा थोडं थोडं दूध घालून मी पीठ छान असं मळून घेतलं आहे। आता या ठिकाणी तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता। अर्धी वाटी दूध घेतलं होतं, ते सर्व दूध मी पीठ मळण्यासाठी वापरलंय। आता या पिठावरती झाकण ठेवायचं आणि हे मळून घेतलेलं पीठ एक 10 मिनिटं भिजवून घ्यायचं। 10 मिनिटांनंतर तुम्हाला या पिठाची मी पुन्हा कन्सिस्टन्सी दाखवते। तर इथे पहा एक 10 मिनिटं झाले आहेत, मळून घेतलेलं पीठ छान भिजलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता पीठ मळून घेतलं तेव्हा ते सैलसर होतं, रवा फुलला आहे, त्यामुळे आता हे पीठ घट्टसर झालं आहे। त्यामुळे सुरुवातीलाच पीठ मळून घेताना थोडंसं सैलसरच मळून घ्यायचं। पीठ 1 मिनिटभर मी पुन्हा मळून घेतलं आहे आणि या स्टेपला तुम्ही या पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता। त्यानंतर इथे मी पोळपाट घेतलाय। आता आपण शंकरपाळी बनवून घेऊया। त्यासाठी मळून घेतलेल्या पिठातलं थोडंसं पीठ काढून घ्यायचं आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा। तर गोळा तयार करण्यापूर्वी सुद्धा एक अर्धा मिनिट मी या पद्धतीने हे पीठ मळून घेणार आहे आणि त्यानंतर याचा गोळा तयार करून घ्यायचा।
गोळा तयार करून घेतला की आता मध्यम जाडसर अशी याची पारी लाटायची आहे। पण या ठिकाणी पारी लाटण्याची सुद्धा मी तुम्हाला एक वेगळी पद्धत सांगणार आहे, ज्यामुळे शंकरपाळीला आतमध्ये छान लेयर्स सुटतात आणि शंकरपाळी खुसखुशीत होते। त्याचप्रमाणे पीठ तुम्ही पाहू शकता किती छान भिजला आहे, अजिबात खाली पोळपाटाला चिटकत नाहीये आणि कोरडं पीठ मी या ठिकाणी अजिबात वापरत नाहीये। तर इथे पहा मध्यम जाडसर अशी पारी लाटून घ्यायची। त्यानंतर जसं व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने दुमडून चौकोनी असा याचा आकार तयार करून घ्यायचा। त्यानंतर पुन्हा ही पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने 1-2 वेळा पारी लाटून घ्यायची, फोल्ड करून म्हणजे दुमडून चौकोनी आकार द्यायचा, पुन्हा लाटून घ्यायची। अशा पद्धतीने ही पारी लाटून घेतली ना की आतमध्ये हलक्या हलक्या लेयर्स सुटतात आणि शंकरपाळी खुसखुशीत तयार होते। तर या ठिकाणी ही पारी लाटून 1-2 ते 3 वेळा दुमडून मी पुन्हा लाटून घेतली आहे। त्याचप्रमाणे पारी लाटताना जास्त पातळ लाटायची नाही, जाडसर ठेवूनच लाटायची, म्हणजे 1 सेंटीमीटर इतकी तरी या पारीची जाडी राहिला पाहिजे। तर इथे पहा मध्यम जाडसर ठेवून ही पारी मी लाटून घेतली आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडसरही नाही। शंकरपाळी बनवल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच की ही पारी किती जाडसर मी लाटून घेतली आहे। तर इथे पारी लाटून झाली आहे। आता काय करायचं, बाजूच्या ज्या कडा आहेत ना त्या अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या, म्हणजे छान चौकोनी असा आकार या पारीचा तयार होतो आणि त्यानंतर शंकरपाळी बनवून घ्यायची। तर इथे मी अशा पद्धतीने ज्या पारीच्या कडा आहेत त्या कट करून घेतल्या आहेत आणि आता ही शंकरपाळी मी बनवून घेतेय। आता या ठिकाणी तुम्हाला हव्या आहे त्या आकारामध्ये ही शंकरपाळी तुम्ही कट करून घेऊ शकता। मी चौकोनी आकारामध्ये आपण नेहमी जशी शंकरपाळी बनवतो त्या पद्धतीनेच कट करून घेणार आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता। त्याचप्रमाणे आता तुम्हाला दाखवते शंकरपाळी मी किती जाडसर ठेवून कट करून घेतली आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता ही शंकरपाळीची जी पारी आहे ती जास्त मी पातळही लाटली नव्हती, जास्त जाडसरही नाही, मध्यम जाडसर लाटली होती आणि शंकरपाळ्या सुद्धा तशाच तयार झाल्या आहेत। आता या शंकरपाळ्या मी या परातीमध्येच काढून घेते आणि आता जे शिल्लक राहिलेलं पीठ आहे त्या पिठाच्या शंकरपाळ्या सुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेते। तर इथे पहा मळून घेतलेल्या सर्व पिठाच्या शंकरपाळ्या मी तयार करून घेतल्या आहेत। शंकरपाळ्या मी तुम्हाला पुन्हा दाखवते, अजिबात पातळ लाटल्या नाहीयेत। आता या शंकरपाळ्या आपण तळून घेऊयात। त्यासाठी गॅसवर कढईमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल छान गरम करून घ्यायचं आहे। आता थोडं पीठ या तेलामध्ये टाकून मी तुम्हाला दाखवते। पीठ तेलामध्ये टाकलं की 1 सेकंद भरामध्येच ते वर येते, म्हणजे तेल अगदी परफेक्ट टेम्परेचरवरती गरम झाले। आता सुरुवातीला काय करायचं, जेव्हा आपण शंकरपाळी तेलामध्ये सोडणार आहे तेव्हा गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा आणि त्यानंतर शंकरपाळी तेलामध्ये सोडायची। गॅसचा फ्लेम जर मीडियम किंवा लो असेल आणि शंकरपाळी तुम्ही तेलामध्ये सोडाल तर शंकरपाळीमध्ये जास्त तेल शोषलं जातं, शंकरपाळी कडक होते, त्याचप्रमाणे शंकरपाळी तेलामध्ये सुटू सुद्धा शकते। त्यामुळे गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा, शंकरपाळी तेलामध्ये सोडायची। शंकरपाळी तेलामध्ये सोडली की 1 अर्धा मिनिट तरी झाऱ्याने अजिबात हलवायची नाही। अर्ध्या मिनिटानंतर गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने अलटी-पलटी करत तेलामध्ये झारा फिरवत ही शंकरपाळी आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे। आता सुरुवातीला आपण गॅसचा फ्लेम मोठा ठेवला होता, पण नंतर शंकरपाळी तळताना गॅसचा फ्लेम मीडियम टू लोच ठेवायचा। मोठ्या आचेवर जर तळून घेतली तर शंकरपाळी आतमधून तशीच कच्ची राहील, खुसखुशीत होणार नाही, त्यामुळे मोठ्या आचेवर तळून घ्यायची नाही। तर इथे पहा मीडियम टू लो फ्लेमवरती शंकरपाळी मी तळून घेतेय। सुरुवातीला जेव्हा शंकरपाळी आपण तेलामध्ये सोडली तेव्हा तेलावरती तुम्हाला फेस आलेला दिसत असेल। आता जसजशी ही शंकरपाळी तळली जाते तसतसं हे तेल साफ व्हायला लागले। तेल पूर्ण साफ झालं की समजायचं शंकरपाळी आतपर्यंत छान तळली गेली आहे। तर इथे पहा तेल पूर्णपणे साफ झालं आहे, शंकरपाळी आतपर्यंत छान तळली गेली आहे आणि शंकरपाळीचा तुम्ही रंग सुद्धा पाहू शकता, पूर्ण छान सोनेरी रंग येईपर्यंत ही शंकरपाळी तळली गेली आहे। शंकरपाळी तेलामधून जरी काढली तरी गरम असल्यामुळे कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि त्यामुळे या शंकरपाळीचा रंग आणखी गडद होऊ शकतो। आता ही तळलेली सर्व शंकरपाळी मी एका झाऱ्यामध्ये काढून घेते। तर इथे सर्व शंकरपाळी मी तेलामधून काढून घेतली आहे। आता राहिलेली शंकरपाळी सुद्धा याच पद्धतीने तळून घ्यायची, त्यानंतर तुम्हाला दाखवते।
तर इथे पहा, सर्व शंकरपाळ्या मी अशाच पद्धतीने तळून घेतल्या आहेत। शंकरपाळीचा तुम्ही रंग पाहू शकता, सुंदर आलाय। त्यासोबतच छान खुसखुशीत अशा या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत। शंकरपाळी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, तुम्ही आतून सुद्धा ही शंकरपाळी पाहू शकता। मस्त जाळीदार तयार झाली आहे, पदर सुद्धा छान सुटलेत आणि तुम्ही टेक्स्चर पाहू शकता, छान खुसखुशीत सुद्धा झाली आहे। तर आता तुम्ही सुद्धा या गौरी गणपतीच्या फराळाला एकदा नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने ही रव्याची शंकरपाळी नक्की बनवून पहा। तर इथे आपले गौरी गणपती बाप्पांच्या फराळासाठीचे 4ही प्रकारचे वेगवेगळे पदार्थ बनवून तयार झाले आहेत। तुम्हाला यातील कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा यावर्षी गौरी गणपतीच्या प्रसादाला हे 4 फराळाचे पदार्थ नक्की बनवून पहा। आणि अजूनही तुम्हाला अशा रेसिपीज पाहायच्या असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता। त्याचप्रमाणे गणपती बाप्पाच्या नैवेद्याच्या थाळी पाहायच्या असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओज सोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।